म्हणजे आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाकडे देशभरातील सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. निर्मला सीतारामन या नव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प मांडत आहेत. यंदाच्या बजेटमध्ये त्या कोणत्या महत्त्वपूर्ण घोषणा करणार याबाबत सगळ्यांनाच मोठी उत्सुकता होती. देशाच्या संसदीय इतिहासात प्रथमच हा अर्थसंकल्प रविवारी सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, नोकरदार वर्ग, उद्योजक तसेच स्टार्टअपसह विविध क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळेच या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मांडण्यात आलंय, यंदाच्या बजेटमध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आल्या आहेत हे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या गोष्टी या अर्थसंकल्पामुळे स्वस्त झालेल्या आहेत, कोणत्या महाग झालेल्या आहेत, या सगळ्याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, यंदाचं 2026 अर्थसंकल्पीय बजेट निर्मला सीतारामन यांनी नव्यांदा सादर केलं. बजेट सादर करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की पुढील आर्थिक वर्षाचं बजेट हे युवा शक्तीनं प्रेरित आहे. तसेच हे बजेट आत्मनिर्भरतेला एक प्रमुख आधार म्हणून ठेवून देशांतर्गत उत्पादन क्षमता, ऊर्जा सुरक्षा आणि महत्त्वाचे आयात इतर देशांवर अवलंबून ठेवणं कमी केलं आहे. त्याचवेळी सरकारच्या प्रत्येक कृतीचा नागरिकांना फायदा होईल याची खात्री केली आहे. रोजगार निर्मिती, कृषी उत्पादकता, लोकांना सार्वत्रिक सेवा देण्यासाठी सुधारणा हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांमुळे सुमारे 60% उच्च असा विकास दर यावेळी सरकारला मिळाला आहे आणि गरिबी कमी करण्यात, लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यात, त्याचबरोबर या बजेटमुळे महत्त्वपूर्ण अशी प्रगती करण्यास मदत झाली असं त्या म्हणाल्या. यापुढे त्यांनी हे बजेट मांडायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण काय स्वस्त आणि काय महाग झालंय याची यादी पाहूया. कारण बऱ्याच वेळा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अनेक लोकांना हेच जाणून घेण्यामध्ये जास्त उत्सुकता असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय उपकरणं स्वस्त झाली आहेत, लिथियम आयन बॅटऱ्या स्वस्त झाल्यात, सौर पॅनल, LCD, LED, भारतात बनवलेले कपडे, कॅन्सरची औषधं, मधुमेहाची औषधं, क्रीडा साहित्य, मोबाईल फोन्स, EV बॅटरीज, EV वाहनं, मोटरसायकला, EV लिथियम बॅटरीज, CNG बायोगॅस, बूट, मायक्रो ओव्हन, सौर ऊर्जेशी संबंधित उपकरण हे सगळं स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर परदेश प्रवास हा देखील स्वस्त होणार आहे. आता यानंतर महाग काय झालंय, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खनिज, गुटखा, दारू, फिल्टर खैनी, चघळण्याची तंबाखू, भंगार, जर्दा सुगंधित तंबाखू, ऑप्शन ट्रेडिंग, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले, PVC फ्लेक्स शीट्स हे सगळं महाग होणार आहे. यानंतर अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी नेमकं कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत ते आपण पाहूयात. तर बघा, यावेळी कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यानुसार मत्स्यपालनासाठी 500 अमृत जलाशय तयार करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय. यासोबत शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक AI टूल्स निर्मित केले जाणार आहेत. त्याचबरोबर पशुपालन उद्योगासाठी अनुदान, नारळ उत्पादन वाढीसाठी नारळ संवर्धन योजना आणण्यात येणार आहे. याचबरोबर कर्नाटक, केरळमध्ये कासवांच्या घरट्यांचं संवर्धन करण्यात येणार आहे. सागरी किनारपट्टी आणि ईशान्येकडील शेतकऱ्यांना मदत आणि मत्स्य व्यवसायात स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं या अर्थसंकल्पीय बजेटमधून समजतंय. त्यासोबतच भारताच्या काजू आणि कोकोला जागतिक दर्जा मिळवून देणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय. शिवाय चंदनाच्या उत्पादन वाढीसाठी विशेष लक्ष देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये सादर झालेल्या बजेटनुसार परदेशात शिक्षण घेणं आता स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर 15,000 शाळांमध्ये कॉन्टेंट क्रिएटर लॅब उभारण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. सोबतच विद्यापीठ टाउनशिप उभारलं जाणार आहे. त्याचबरोबर पूर्व भारतामध्ये नवं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन सुरू करण्यात येणार आहे. देशात 5 विद्यापीठ टाउनशिप उभारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल असणार आहे. 15 वेटरनरी आणि पॅरा वेटरनरी कॉलेज स्थापन करणार आहेत देशामध्ये. याशिवाय यावेळी सादर झालेल्या बजेटमध्ये कर रचनेत काही प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येते. त्यानुसार 28% GST आता 40% होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि या नवीन इन्कम टॅक्सची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून लागू होणार आहे. अपघात विम्यातून मिळणाऱ्या रकमेवर यापुढे कोणताही टॅक्स नसणार आहे. सुधारित अंदाजानुसार 2025-26 या वर्षातली राजकोषीय तूट ही एकूण GDPच्या 4.4% असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. याचबरोबर सरकारला कराच्या माध्यमातून 28 लाख कोटींचा महसूल मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय. विदेशात असलेल्या अघोषित संपत्तींवर आता दंडाऐवजी कर आकारला जाणार आहे.
यानंतर IT रिटर्न्स हे 31 जुलैपर्यंत दाखल करण्यात येणार आहेत. यानंतर NRI आहेत, त्यांनी आपलं घर किंवा जमीन विकली तर TDS कट होणार आहे. सोबतच जर टॅक्समध्ये गडबड झाली तर शिक्षेऐवजी दंड आकारला जाणार आहे. याचबरोबर भारतात डेटा सेंटर्स बनवणाऱ्यांना टॅक्समध्ये सूट मिळणार आहे. यानंतर कंपन्या आणि स्टार्टअप्समध्ये बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तब्बल 10,000 कोटींची तरतूद मिळणार आहे. याचबरोबर भारताला बायोफार्माचे हब करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 40,000 कोटींची ही खरं तर खूप मोठी तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच MSMEs म्हणजेच लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी तब्बल 10,000 कोटी रुपयांची आणि इलेक्ट्रिक पार्टच्या निर्मितीसाठी 40,000 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. हे या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलं आहे. यानंतर खाजगी आणि सरकारी आरोग्य क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर तयार करणार असल्याचं आणि त्यासाठी 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद बनवल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. शिवाय देशात 5 ठिकाणी मेडिकल हब्स बनवले जाणार आहेत. याचबरोबर देशात 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स तयार केले जाणार आहेत. यामध्ये मुंबई पुणे, हैदराबाद पुणे, हैदराबाद बेंगलुरू, दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडी याचा समावेश आहे. याचबरोबर 5 लाख लोकसंख्या असलेल्या काही शहरांमध्ये पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. यासोबतच आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी तब्बल 2,000 कोटींची यावेळी तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या 5 वर्षात 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग तयार केले जाणार आहेत. त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण महिलांसाठी शी मार्टची स्थापना करण्यात आलेली आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आता हे सरकारनं पाऊल उचललेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी एक वसतिगृह सुद्धा उभारण्यात येणार आहे आगामी काळात आणि आता देशातील 15 पुरातत्व ठिकाणं सुद्धा विकसित केली जाणार आहेत. सोबतच खेलो इंडिया मिशन सुरू केलं जाणार आहे. वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत आता आर्थिक वर्ष 2027 मध्ये विविध राज्यांना मिळून 1.4 लाख कोटी रुपयांचं वितरण केलं जाणार आहे. याचबरोबर मेडिकल टुरिझमसाठी नव्या योजना तयार केल्या जातील. पहिली जागतिक व्याघ्र परिषद आता भारतात होणार आहे. त्याचबरोबर जागतिक स्तरावर ट्रेकिंग स्थळ उभारली जाणार आहेत. सोबतच ईशान्येकडील विविध राज्यात बुद्धिस्ट सर्किट सुरू करण्यासाठी सरकारनं योजना आणलेल्या आहेत. हे सगळं पर्यटन क्षेत्रासाठी आता केलं जाणार आहे. त्याचबरोबर मेक इन इंडिया या उपक्रमामुळे आयातीतील निर्भरता कमी होईल असं देखील या बजेटमध्ये नमूद करण्यात आलंय. एकूणच 2026 हा अर्थसंकल्प पाहता सर्वसामान्य करदात्यांना यामुळे फारसा दिलासा मिळणार आहे. कारण 31 जुलैपर्यंत आता IT रिटर्न्स भरण्याची संधी जी आहे ती सरकारने दिलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला मात्र 28% 40% GST नेण्याची गोष्ट जी आहे ती निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून केलेल्या वक्तव्यानुसार सादर झालेल्या या अर्थसंकल्पामुळे विकसित भारताकडे आता दमदार पाऊल टाकता येणार आहे. त्याचबरोबर 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे GDP मध्ये मोठी वाढ होणार आहे. सोबतच या अर्थसंकल्पाचा परिणाम राज्यावर कशा प्रकारे होऊ शकतो याबद्दल बोलताना आंतरराष्ट्रीय व्यवसाय समितीचे अध्यक्ष दिनेश जोशी म्हणालेत की इन्व्हेस्टमेंट प्रमाणे बघितलं तर महाराष्ट्र सगळ्यात पहिला नंबरवर आहे आणि नवीन कंपन्यांच्या ज्या स्थापना होतात त्या महाराष्ट्रामधूनच जास्त प्रमाणात होतात. सगळ्या गोष्टींचा ताळमेळ आजच्या बजेटमध्ये होता आणि याचा परिणाम पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसेल अशी प्रतिक्रिया दिनेश जोशी यांनी दिली आहे. दरम्यान सादर झालेलं बजेट भारताचा विकास करणारं ठरेल हे आता एकूण आगामी काळातच आपल्याला समजेल. बाकी तुम्हाला काय वाटतं 2026 अर्थसंकल्पाचं बजेट भारताला कशा प्रकारे दिशा देईल आणि या अर्थसंकल्पाचा फायदा भारताला किती प्रमाणात होणार आहे, सर्वसामान्य नागरिकांना किती होणार आहे? तुमची मतं याबद्दलची जी काय असतील ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.